कन्या राशी, या जन्मात माफी नाही. जुना हिशोब पूर्ण व्हायची वेळ जवळ आली आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. कन्या राशीचा स्वभाव नेहमी शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, तर्कशुद्ध आणि तपशीलवार असतो. परंतु नियती आणि ग्रहस्थिती या राशीला केवळ जबाबदारीचे ओझेच देत नाहीत, तर अनेकदा भूतकाळातील कर्मांचे परिणामही अनुभवायला लावतात. या जन्मात माफी नाही हा संदेश कन्या राशीच्या जीवनाला थेट लागू होतो, कारण ब्रह्मांडात असा काळ जवळ आला आहे जेव्हा जुने हिशोब मिटवले जातील, शत्रू उघडकीस येतील आणि केलेल्या चुकांची अदलबदल घडणार आहे. 1. कर्माचा हिशोब चुकता होण्याची वेळ. कन्या राशी हे नेहमी काम, शिस्त आणि जबाबदारी यांवर केंद्रित असते. मात्र ग्रहस्थिती अशी आहे की आता तुम्हाला भूतकाळातील कर्मांचे परिणाम दिसायला लागतील. ज्यावेळी शनी, राहू किंवा केतू आपल्यावर प्रभाव टाकतात, तेव्हा जुने हिशोब उघडले जातात. ज्या गोष्टी आपण कधी न सोडवता पुढे ढकलल्या, ज्या व्यक्तींशी वाद झाले किंवा ज्या निर्णयांत आपण सत्य बाजूला ठेवून स्वार्थ निवडला, त्या सगळ्यांची फळं आता मिळतील. काही प्रसंगात या कर्मांचा भार खूप कठीण वाटू शकतो, पण हाच भार तुम्हाला पुढील जीवनासाठी तयार करतो. 2. शत्रूंचे उघड होणे. कन्या राशीच्या जीवनात शत्रू बाहेरचे नसतात. ते बहुतेक वेळा जवळचे असतात, कधी नातेवाईक, कधी सहकारी किंवा कधी आपल्या विश्वासाचा भंग करणारे मित्र. ते वरून प्रेम दाखवतात, पण पाठीमागून वार करतात. हा काळ असा आहे की त्यांची खरी ओळख तुम्हाला आपोआप दिसणार आहे. जे लोक तुमच्या यशाला अडथळा आणतात, तुमचे नाव खराब करतात किंवा तुमच्या कष्टाचे फळ स्वतःसाठी घेतात, ते सगळे प्रकट होतील. एकेकाळी ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तेच आता तुम्हाला धडा शिकवतील. 3. जुन्या चुकांची अदलबदल. आपण केलेल्या चुका नियतीनं कधीच विसरलेल्या नसतात. कन्या राशीसाठी हा काळ त्या चुकांचा परतावा देणारा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्याशी अन्याय केला असेल, त्याला वाईट बोलला असाल किंवा त्याला अपमानित केलं असेल, तर त्या गोष्टींचा अनुभव आता स्वतःला घ्यावा लागेल. पण दुसरीकडे, जर तुम्ही एखाद्याला योग्य वेळी मदत केली असेल, संकटात साथ दिली असेल, तर त्याचा परतावा संरक्षण रूपाने मिळेल. यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की चांगल्या कर्मांचे फळही मिळणार आणि चुकीच्या कर्मांचा दंडही टाळता येणार नाही. 4. माफीची वेळ नाही, न्यायाची वेळ आहे. सामान्यतः आपण चुकलो की देवाकडे माफी मागतो, पण हा काळ माफीचा नाही. हा काळ सत्याला न्याय देण्याचा आहे. नियती खूप कठोरपणे प्रत्येकाची परीक्षा घेणार आहे. चुकीच्या गोष्टींना, खोट्या लोकांना आणि वाईट कर्मांना अजिबात सवलत मिळणार नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांचा अहंकार आता तुटणारच. ब्रह्मांड तुम्हाला एक धडा शिकवणार आहे की प्रत्येक कृतीला परिणाम असतो, म्हणजेच जिथे अन्याय झाला होता तिथे आता न्याय मिळणार आहे. 5. आत्मपरीक्षणाची गरज. जुनेही शुभ मिटताना आपण केवळ इतरांवर दोष ठेवला तर परिस्थिती आणखी कठीण होते. म्हणून कन्या राशीने स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, कोणत्या ठिकाणी लोभ, राग, मत्सर किंवा अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेतले आणि कुठे तुमच्या शांततेला तडा गेला. हे सर्व समजून घेऊन आता स्वतःत बदल घडवणे आवश्यक आहे. आत्मपरीक्षण केल्याने कर्माच्या फळाचा कठोर परिणाम थोडासा हलका होतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता. 6. ज्ञान आणि विजय. कन्या राशीला नेहमीच संघर्ष करावा लागतो, पण हा संघर्ष शेवटी न्याय मिळवून देतो. शत्रूंचा मुखवटा गळून पडेल, चुकीच्या लोकांचे कटकारस्थाच उघड होईल आणि योग्य व्यक्तींना मान मिळेल. जरी सुरुवातीला नुकसान, अपमान किंवा मानसिक त्रास सहन करावा लागेल, तरी अंतिम फळ हे विजयाचंच असेल. हा विजय केवळ बाह्य जीवनातील संघर्षापुरता नाही, तर अंतर्मनातील प्रवासासाठीही आहे. नियतीने दिलेले धडे स्वीकारून जेव्हा तुम्ही देवाकडे नतमस्तक व्हाल, तेव्हा तुमच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. हीच खरी प्रगती आहे, बाह्य विजयाबरोबरच अंतःकरणाची शुद्धी आणि आत्मजागृती. 7. उपाय आणि मार्गदर्शन. या कठीण काळातून सुकरतेने बाहेर पडण्यासाठी काही उपाय करणं महत्त्वाचं आहे. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि तेल अर्पण करा. प्रत्येक गुरुवारी श्री विष्णूला पिवळी फुलं आणि चणा दाल अर्पण करा. आठवड्यातून किमान एकदा एखाद्या गरीबाला अन्नदान करा. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांचा अनुभव आणि आशीर्वाद तुमचं रक्षण करेल. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नियमित जप करा. हा मंत्र तुम्हाला मानसिक शक्ती आणि संकटावर मात करण्याची क्षमता देईल. अंतिम संदेश. कन्या राशीसाठी हा काळ फक्त एक साधा बदलाचा टप्पा नाही, तर आयुष्याला नवा अर्थ देणारा प्रवास आहे. नियती आता तुमच्याकडून जुन्या हिशोबाची पूर्ण वसुली करणार आहे.
हे हिशोब भूतकाळातले आहेत, काही या जन्मातील आणि काही अगदी पूर्वजन्मांतील. त्यामुळे तुम्हाला काही प्रसंग अचानक कठीण वाटतील, कारण तुम्ही विचार कराल की हे मी काय केलं होतं. पण हाच तर कर्माचा नियम आहे. आपण विसरतो, पण ब्रह्मांड कधीच विसरत नाही. हा काळ कन्या राशीला 2 स्पष्ट संदेश देतो. एक, माफी नाही, पण न्याय नक्की आहे. तुम्ही कुठे चुकलात त्याचे परिणाम मिळणार, पण तुम्ही जिथे योग्य केलं तिथेही ब्रह्मांड तुम्हाला विसरणार नाही. त्यामुळे चुकीची केल्यावर मिळणारा धडा कठीण असेल, पण योग्य केलेल्या कर्मांचे फळ संकटात ढाल बनून उभं राहील. त्यामुळे शत्रूंचा मुखवटा गळून पडणार. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, तुमच्या पाठीमागे वार केला, तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला, ते आता लपून राहू शकणार नाहीत. सत्य इतक्या जोरात पुढे येईल की ते स्वतःच्या चुकांमुळे लोकांसमोर उघडे पडतील. हीच खरी अदलबदल आहे. आत्मपरीक्षणाने तुम्ही स्वतःला वाचवू शकता. हा काळ तुमच्यासाठी केवळ शिक्षा देण्यासाठी नाही, तर शिकवण्यासाठी आहे. तुम्ही आतून डोकावून पाहिलत, स्वतःच्या चुकांची कबुली दिलीत आणि बदल करण्याचा निर्धार केला, तर नियती तुमच्यावर थोडी माया दाखवेल. आत्मज्ञान आणि संयम या 2 गोष्टी तुमच्या हातातील खरी शस्त्र ठरणार आहेत. शेवटी विजय तुमचाच आहे. जरी सुरुवातीला कठोर प्रसंग येतील, तरी शेवटी कन्या राशी विजयी होणारच आहे. कारण सत्य हे कधीच पराभूत होत नाही. तुम्ही आयुष्यभर मेहनती राहिला, न्यायासाठी उभे राहिला, इतरांना मदत केली, ही सगळी पुण्यकर्मे आता तुमच्या बाजूने उभी राहतील. त्यामुळे अखेरच्या टप्प्यावर तुम्हाला न्याय, सन्मान आणि विजय नक्कीच मिळणार आहे. आध्यात्मिक उन्नतीची वेळ. हा काळ केवळ बाह्य जीवनातील संघर्षापुरता नाही, तर अंतर्मनातील प्रवासासाठीही आहे. नियतीने दिलेले धडे स्वीकारून जेव्हा तुम्ही देवाकडे नतमस्तक व्हाल, तेव्हा तुमच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. हीच खरी प्रगती आहे. बाह्य विजयाबरोबरच अंतःकरणाची शुद्धी आणि आत्मजागृती. कन्या राशीसाठी हा काळ म्हणजे एक अंतिम परीक्षा आहे. शत्रूंचा नाश, जुन्या चुकांची अदलबदल, आत्मपरीक्षण आणि शेवटी मिळणारा विजय, हे सगळं एकत्र अनुभवावं लागणार आहे. ब्रह्मांड स्पष्ट सांगतं, या जन्मात माफी नाही, पण न्याय सत्याला नक्की मिळेल. त्यामुळे घाबरू नका. संघर्षाला सामोरे जा, संयम ठेवा आणि श्रद्धेने देवाला स्मरा. शेवटी प्रकाशाचं राज्य अंधारावर होणारच. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.